नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर इथं घेतलेलं आहे 3 कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी 1 कप जे आहे ते आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच कपाने ह्या ठिकाणी पाव कप आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. तर नेहमी तर आपण वेगवेगळ्या प्रकारचा हा पदार्थ बनवतोच, पण अगदी इतका परफेक्ट आणि एरवीच्या टाईमला बनवायला अगदी सोप्पा आहे पूर्वतयारी न करता. तर इथं आपण लाल तिखट टाकलेलं आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा मीठ टाकायचं आहे, जिरे टाकून घेतलेले आहेत आणि भरपूर असे आपल्या ह्या ठिकाणी तीळ टाकून घ्यायचं आहे. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते. ह्या ठिकाणी आपण तेलाचं कडकडीत मोहन घेतलेलं आहे. 3 ते 4 चमचे आपण ह्या ठिकाणी तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल थोडंसं गरम असल्यामुळे हात लगेच आपल्याला घालायचा नाही, चमच्याने आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. तर हा पदार्थ कोणाकोणाला आवडत नाही त्यांनी नक्की एक कमेंट करून सांगा, कारण 100% गॅरंटी की हा पदार्थ कोणी आवडत नाही असं म्हणणारच नाही, कारण इतका सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. तर ह्या ठिकाणी पीठ तर आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं आपल्याला गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही, कारण तांदळाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी गरमच पाणी वापरायचं आहे. तर ह्या ठिकाणी लागेल तसं आपण ह्या ठिकाणी पाणी टाकत टाकत मळून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी थोडंसं अर्धं पाणी इतकं टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. पाणीसुद्धा गरम आहे, हाताला चटके बसणार नाहीत. तर थोडंसं ह्या ठिकाणी आता कोमट झालेलं आहे, हात घालणं इतकं आपलं थंड झालेलं आहे आता. तर बघत बघत पाणी टाकून आता मी ह्या ठिकाणी घट्टसर जसं की नेहमी आपण पीठ मळतो त्या पद्धतीनं आता मी ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते मळून घेणार आहे. आता पाहू शकता अगदी मस्त रंग आलेला आहे आणि पाणी टाकत आपण छान गोळा ह्याचा तयार करून घेतलेला पाहू शकता. तुम्हाला सुद्धा लक्षात आलेलं असेल की हे पिठाचा गोळा एकदम बनत नाही, कारण तांदळाचं पीठ आहे, एकदम गोळा होत नसतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी आपल्याला गरम टाकून चांगलं मळून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता जास्त सैले नाही, जास्त खूप घट्टही नाही, मिडियम आपण पीठ मळलेलं आहे. तर इथं काय करायचं आहे, आता पीठ जे आहे ते मळलेलं आपल्याला साईडला ठेवायचं आहे. तर इथं मी घेतलेला आहे पितळेचा सोरा घेतलेला आहे, नवीन आहे तो. आणि तुम्हाला हा सोरा जर घ्यायचा असेल त्याची मी लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन टाकून देईन, तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा. अगदी खूप छान आहे आणि तुम्ही सुद्धा पाहू शकता एकदम क्वालिटी खूप छान आहे. त्याचं कवरसुद्धा निघालेलं नाही, नवीन आहे. तर आता मी धुवून स्वच्छ हे पुसून घेणार आहे, पण कागद तर आत्ता मी काढणार नाही, कारण खूप वेळ लागतो त्याच्यावरचं कागद निघण्यासाठी. चला तर ह्या ठिकाणी धुवून घेतलेलं आहे, पुसून घेतलेलं आहे मी आता. आणि त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून आता ह्याच्या आपल्याला चकल्या, मी ह्या ठिकाणी आज चकल्या बनवणार नाही, कारण चकल्या बनवायच्या आता सध्या तर आपलं हे सीझन नाही आहेच. जेव्हा आपण सणवार सुरू होतील तेव्हा आपण चकल्यासुद्धा नंतर लवकरच वेगवेगळ्या प्रकारचे अपलोड करणार आहोत. आणि मागच्या चकल्यांच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे, कारण प्रत्येक चकलीच्या व्हिडिओला आपल्या खूप छान प्रतिसाद भेटला आणि अगदी गोल गरगीत आपल्या चकल्या असतात, बिलकुल मोडत नाहीत. त्या कशा बनवायच्या, भाजणीची चकली किंवा पीठ मिक्स करून भरपूर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आणि आज आपल्याला चकली डायरेक्ट कढईत टाकायचं आहे, पण आज तुम्हाला थोडीशी मी चकली खालीसुद्धा बनवून दाखवेन. ह्या पिठाची सुद्धा चकली छान गोल गरगरीत होऊ शकते, पण मी आज न बनवता आज थोडेसे तरीसुद्धा तुम्हाला इथे मी थोड्या चकल्या टाकून दाखवेन. बिलकुल ही चकली तुटत नाही, जसं आपल्याला गोल पाहिजे तशी बनवता येते, पण गोल बनवण्यासाठी वेळ पण लागतो आणि आपला तो आज करायचा पण नाही. अगदी वेगळा आहे, व्हायरल व्हिडिओ आहे थोडासा, मी पण आज ट्राय करून पाहा म्हणलं. दरवेळेस गोल गरगरीतच काय, अगदी वेगळ्या चकल्यासुद्धा आपण छान टाकू शकतो कढईमध्ये, ते आज आपण ट्राय करूया. चला तर इथे मी थोड्या चकल्या तुम्हाला 2-3 टाकून दाखवल्या, ह्या तळूनसुद्धा मी आता घेणार आहे. तर तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपी पाहायच्या असतील तर नक्की एक कमेंट करा, दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. किंवा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथं आपण तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे, चकल्या ज्या आपण आता टाकून घेतल्या तर तळून घेणार आहे. तर आता एक वेळेस आपण आता ही अशीच तळून घेणार आहोत. जेव्हा बबल्स कमी होतात तेव्हाच आपल्याला चकली जी आहे ती उलटायची असते, कारण जेव्हा बबल्स कमी होतात तेव्हा ती एका साईडनं चांगली तळली जाते आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला चांगली तळून घ्यायचं आहे. अगदी गॅस मिडियम ठेवून आपण कुरकुरीत होईपर्यंत ही चकली तळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे चकल्या तर आपल्या तळलेल्या आहेत. आता दुसऱ्या चकल्या, मला पूर्ण चकल्या जशा बनवायच्या ते आता मी तुम्हाला टाकून दाखवेन. तर इथं कढईमध्ये मी डायरेक्ट पूर्ण चकली एडी वाकडी कशी पडेल तशी टाकणार आहे, अगदी सरळच गोलच आकार हे बघणार नाही. जशा पाहिजे तशा मी टाकून घेईन आणि एका साईडनं चांगल्या तळल्या बबल्स कमी झाले की दुसऱ्या साईडनं लगेच उलटून टाकणार आहे. अगदी मस्त कुरकुरीत कुरकुरीत टाईप आपली ही चकली बनून तयार होते, आतून मस्त नळीदार आणि वरून क्रिस्पी अगदी कुरकुरीत होते. नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. तर आता एका साईडला छान तळलेली आहे, तर आपल्याला दुसरी साईड उलटून टाकायची आहे. आता
अगदी भराभर ह्या चकल्या भरपूर अशा आपण डब्यावर बनवू शकतो, कारण वेळ लागत नाही. मदतीला जर कोणी नसेल तर आपण एकटंच आपण पीठ मळून घेतलं आणि जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो तेव्हा लगेच तळून निघते. त्यामुळे करून ठेवायची सुद्धा गरज नाही किंवा मला मदतीची सुद्धा गरज पडणार नाही. अगदी भरपूर अशा चकल्या आपण एकटंही बनवू शकतो. तर ह्या ठिकाणी मी तसंच बनवलेल्या आहेत. जेव्हा आपण गोलगरी चकल्या करतो त्या आता चांगल्या कुरकुरीत होतातच, पण जेव्हा आपण अशा खुल्या चकल्या टाकतो त्यावेळी त्या अगदी बाहेरून पण आणि आतून पण एकदम छान तळली जाते. अगदी कुरकुरीत काटेदार बनतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. तर ह्या ठिकाणी ओबड-धोबड आपल्या चकल्या बनवून ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी मस्त आणि भरपूर अशा चकल्या बनून तयार झाल्या आहेत, कारण भरपूर बनतात, कारण मोकळ्या टाकलेल्या असतात त्यामुळे भरपूर तयार होतात. तर इथं आपली चकली तयार झाली. चकली तर आता तयार झालेली आहे. त्यावरतून आपल्याला अगदी सुरेख दिसण्यासाठी आणि चव येण्यासाठी सोबत खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, तो सुद्धा वरतून टाकलेला आहे. तेव्हा अगदी दिसायला अगदी मस्त हिरवा पिवळा रंग आलेला आहे. खाण्यासाठी तर अगदी कुरकुरीत आहे आणि चकली तुम्हाला मी तोडून दाखवेन किती कुरकुरीत बनलेल्या आहेत. तर चकल्या तर खूप छान झालेल्या आहेत. आता आम्ही तर टेस्ट करून पाहणार आहोत. तुम्ही सुद्धा एकदा बनवा आणि नक्की टेस्ट करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर कुरकुरीत चकली तर आता आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यापेक्षाही भन्नाट आणि मुलांना फार आवडणारा पदार्थ आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट सहज बनवू शकतो. चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागेल आणि ते कसं बनवायचं, चला तर सुरुवात करूया. चटपटीत आहे आणि सर्वांना आवडणार आहे. सीझन चालू आहे तर नक्कीच हा पदार्थ तुम्ही सुद्धा ट्राय करा. सर्वांना इतका आवडेल. चला तर ह्या ठिकाणी आपण घेतलेला आहे कांदा कट करून, ककडी घेतलेली आहे थोडीशी आपण ह्या ठिकाणी लहान आकारात कट करून घेणार आहोत. अगदी हेल्दी आहे, मुलांना तर फार आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात. चला तर बोलता बोलता ह्या ठिकाणी तर ककडी तर मस्त कट करून झालेली आहे. आता इथं काकडी आणि आपण कांदा तर कट करून घेतलेला आहे. आता पुढे लागणार आहे आपल्याला कोथिंबीर. तर ह्या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आहे ते आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचं आणि सर्व जिन्नस जे आहेत आपण साईडला कट करून ठेवणार आहोत. तर तुम्हाला आणखीन ह्यात कुठल्या भाज्या ॲड करायचं तुम्ही करू शकता. तर ह्या ठिकाणी इतकंच घेतलेलं आहे. कोथिंबीर तर आता कट करून झाले. प्लेटमध्ये काढून आपण आता हे सगळं साईडला ठेवून देऊ. आता तर इथं घेतलेलं आहे आपण म्हणजे साल काढून स्वीट कॉर्न घेतलेला आहे आणि आपण हे असंच सोलून घेणार आहोत किंवा तुम्ही असंच उकळायला ठेवून सोललं तरीसुद्धा चालते. पण अगदी कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळं आपण पटकन सोलून घेऊन आपण हे स्टीम करून घेऊ शकतो. तर इथं पटकन आता मी काय करणार आहे, पूर्ण जे सोले आहे त्याचे काढून घेणार आहे आता. तर पाहू शकता ह्या ठिकाणी इतके आपण ह्या ठिकाणी काढून घेतलेले आहेत. एक जर साईड आपण एक लाईन जर सुरुवातीला काढून घेतली तर दुसरी साईड अशा पद्धतीने काढतो खूप लवकर निघतात. तुम्ही नक्की ट्राय करा. ही पद्धत अगदी सोपी आहे आणि खूप लवकर आपण एक स्वीट कॉर्न सोलू शकतो. तर इतके आपण ह्या ठिकाणी स्वीट कॉर्न एक कणसाचे आपण सोलून घेतलेले आहेत. तर ह्या ठिकाणी एक छोटं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आता हे सुरुवातीला आपल्याला टाकून घ्यायचे आणि टाकल्यानंतर आता ह्यामध्ये काय करायचं, आपण पाणी टाकून घेणार आहोत किंवा तुम्ही कुकरला लावलं एक सिट्टी करून घेतलं तरीसुद्धा चालते. अगदी कमी क्वांटिटी आहे, छोटंच भांडं घेतलेलं आहे आणि स्टीम करायला ठेवलेलं आहे. चला तर झाकण ठेवू, लवकर उकडले जातील. तर छान उकळी आलेली आहे, मस्त मऊसर झालेले आहेत, घरभर वास पसरलेला आहे. नक्की ट्राय करा. तर इथं आपण उकडून घेतलेले असल्यामुळे आता बंद करायचं आहे गॅस. आता गॅसवरती पॅन ठेवायचं आहे. त्यामध्ये 1 चमच्यापेक्षा सुद्धा कमी आपण ह्या ठिकाणी तेल टाकलं. जास्त तेलाचा वापर करायचा नाही. वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. तर इथं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की 1 चमचा जिरे टाकायचे. थोडीशी आपण मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जे स्टीम करून घेतलेले स्वीट कॉर्न आहेत ते टाकलेले आहेत. मागच्या स्वीट कॉर्नच्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद भेटल्यामुळे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर या व्हिडिओला सुद्धा तसाच भेटेल मी अपेक्षा करेन. तर इथं आपण आता थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आता आपल्याला थोडेसे लाल तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे. तर थोडंसं मी या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडासा मसाला टाकून घ्यायचा. तुम्हाला जे मसाले आवडतात ते तुम्ही ह्या ठिकाणी टाकू शकता. अगदी चाट मसाला टाकला तरीसुद्धा चालतो. आता थोडं मसाले टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे टेस्ट येण्यासाठी मी ह्या ठिकाणी घेतलेली आहे शेजवान चटणी किंवा तुम्ही टोमॅटो केचप किंवा कुठलाही केचप टाकला तरीसुद्धा टेस्ट अगदी छान अप्रतिम येते. तर इथे थोडंसं आपण 1 चमचा रेड चिली केचप टाकलेला आहे. आपण आता अगदी झणझणीत आणि मस्त चटपटीत बनणार आहे. आता आपण मीठ टाकले नाही त्यामुळे आपण थोडंसं ह्या ठिकाणी मीठ टाकून घेणार आहोत किंवा तुम्ही हिरवी मिरची कट करून टाकली तरीसुद्धा चालते. अगदी छान टेस्ट येते. ह्या ठिकाणी आपण लाल तिखट वापरलेलं आहे. तर इथे काय माझ्याकडे थोडेसे सोले आहेत जे उकडून ठेवलेले आहेत. मागच्या रेसिपीसाठी मी उकडलेलं होतं, त्यामध्ये शिल्लक राहिले होते म्हणून मी टाकले. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीसुद्धा चालते. तर इथं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे. इथं मिक्स केल्यानंतर
थोडंसं ह्या ठिकाणी आता मी धने पावडर टाकलेली, थोडीशी जिरे पावडर मिक्स करून ठेवली, तीच टाकलेली आहे. नाही टाकलं तरीसुद्धा चालते. अगदी चाट मसाला टाकला तरीसुद्धा खूप छान टेस्ट येते. पण थोडंसं आणखीन चटपटीत बनवण्यासाठी टाकलेलं आहे. आता तर खूप छान वास येत आहे, छान वाफरलेले सुद्धा आहेत. आता ह्या ठिकाणी आपण जे कट करून घेतलेला कांदा आणि ककडी आहे ती टाकून द्यायचं आहे, किंवा तुम्ही अगोदर कांदा टाकला तरीसुद्धा चालतो, पण कच्चा कांद्याची टेस्ट अगदी चाटसारखा लागतो. त्यामुळे आपण ठिकाणी कच्चंच टाकलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काहीच स्टीम वगैरे करायचं नाही. चला तर आता आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. अगदी रंगदार आणि मस्त सुवास येत आहे, खाण्यासाठी अगदी चटपटीत आहे. नक्की ट्राय करा. अगदी बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि चहा तर बनवून घेतलेला आहे. सोबतच खाण्यासाठी आता मी ही सुद्धा प्लेट लावून घेणार आहे, अगदी गरमागरम. आता आपण कोथिंबीर टाकली नाही, तुम्ही अगोदर कोथिंबीर टाकलं तरीसुद्धा चालते. तर प्लेटमध्ये आपण काढून घेतल्यानंतर थोडीशी वरतून आपण फरसाण घेतलेली आहे मिक्स, ती टाकून घ्यायचं आहे. नाही टाकलं तर ऑप्शनल आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायचं, टेस्ट पण छान येते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. त्यामुळे लहान आकारात ह्या ठिकाणी मी कोथिंबीर कट करून घेतली, ती सुद्धा टाकलेली आहे. बाहेरचे पदार्थ खाण्याची गरजच नाही. अगदी छान असे पदार्थ तुम्ही मुलांना बनवून दिला तर खूप ते आवडीनं खातील आणि बाहेरचे पदार्थसुद्धा मागणार नाही. 100% गॅरंटी आहे. इतके छान चटपट पदार्थ आपण घरीच बनवू शकतो. कमी क्वांटिटीमध्ये कमी वेळामध्ये झटपटे पदार्थ बनवून तयार होतात. तर थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर हा तर आता एक पदार्थ पाहिला आहे, दुसरा पदार्थ काय आहे ते पाहूया आणि त्यासाठी आपल्याला काय काय तयारी करावी लागणार आहे ते सुद्धा लगेच पाहूया. आता चला सुरुवात करूया.